everybody, and welcome to 4th International Malkham Day interview special of our Chhatrapati awardees. Our today's guest is very special. His name is Mr. Shantaram Joshi. I call him Vaman Dada, and he achieved his Chhatrapati award in the year of 1990 and 91. So let's go and meet him. His comfortable language is Marathi, so we are going to speak with him in Marathi. But you will have subtitles below, so please enjoy this interview. नमस्कार वामन सर. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमची मलखांबाची सुरुवात कशी झाली आणि कुठल्या वर्षी झाली, तुमचं वय काय होतं त्यावेळेला आणि त्याच्या मागची स्टोरी प्लीज आम्हाला सांगा ना. मलखांब हे सर्व पण असा आम्ही काही केला नव्हता. माझ्या वयाच्या 20व्या वर्षी 1979 सालाच्या दरम्यान 9 ऑक्टोबरला चिपळूणला युई स्कूल ग्राउंडवर महाराष्ट्र शासनाचा क्रीडा प्रचार आणि प्रसार दौरा आला होता. या दौऱ्यामध्ये समर्थ व्यायामशाळेच्या खेळाडूंचा संघ मालखांब प्रात्यक्षिकाला होता. तेव्हा देशपांडे सर होते, दत्ताराम दुदम, मंगेश इंगळे होता, आणखीन त्यांचे सहकारी, आणि त्यांचा या खेळाकडे आकर्षिला गेलो. मलखांबाला सुरुवात केली. त्याच वेळी मला देशपांडे सरांनी आणि बरोबरच्या सहकार्याने बोलावून तिकडे जर तू खरंच तुला मदत आहे ती आम्ही तुला करू, तू व्यायामशाळेमध्ये पण ये मुंबईला, तेव्हा भेल तेव्हा आपण व्यायामशाळेमध्ये तुझी सोय करू राहायची किंवा इतर काहीतरी व्यवस्था करू, तुला या खेळामध्ये पुढे जाता येईल, असं त्याने माझ्यातलं काहीतरी गुण ओळखले आणि मला सांगितलं की तू तिकडे ये, आपण ह्याच्यापेक्षा अधिक तुझ्यामध्ये सुधारणा होतील. 83-84 दरम्यान पहिला तिकडे मुंबईला आलो समर्थ व्यायामशाळेमध्ये कॅम्पसाठी. एवढी खूप मुलं बघण्याची सवय पण मला तेव्हा नव्हती, एवढ्या लोकांच्या वावरायची पण सवय नव्हती. पण मी कॅम्पमध्ये बघितलंय आपल्याला कशा पद्धतीने शिकवलं जातंय, मुलं कशा पद्धतीने आपली प्रॅक्टिस केलं पाहिजे. वेगवेगळे सर मला मार्गदर्शन करत होते. देशपांडे सर होते, श्रेयस सर होते, तुला कशा पद्धतीने पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यानंतर जवळपास 4-5 वर्ष पेक्षा जास्त काळ चिपळूणमध्ये आम्ही शिबिरं घेतली. पहिल्या शिबिराला चिपळूणमध्ये महेश कविटकर आला होता, नंतर एकदा बेळगावकर आला होता, मनीष उपाध्याय आला होता. अशी दरवर्षी आम्ही शिबिरं घेत होतो. दत्ताराम दुदम पण चिपळूण मधल्या शिबिरासाठी अनेक शिबिरामधून याची जडघडण होत गेली. दर आठवड्याला मी इकडनं मुंबईला यायचो, शनिवार रविवारसाठी. शुक्रवारी रात्री इकडनं निघायचो, शनिवारी तिकडे आल्यावर सराव करायचा सकाळी संध्याकाळी, आणि अशात मग स्पर्धात्मक मलखांबाला माझी सुरुवात झाली. 86 ला मी पहिला राज्य निवड स्पर्धेमध्ये सांगलीमध्ये ती निवड स्पर्धा होती आणि तिकडे मी खेळलो असं मला आठवतंय. सर म्हणजे जेव्हा सगळेजण मलखांब सोडतात त्या वयात तुम्ही मलखांब करायला सुरुवात केली. तुमचा हा जो प्रवास तुम्ही सांगताय की तुम्ही सोमवार ते शुक्रवार चिपळूणला राहायचात आणि शनिवार रविवार तुम्ही मलखांबाच्या सरावासाठी फक्त मुंबईला यायचात, हे कसं तुम्हाला एवढं कसं जमलं? चिपळूणमध्ये जे माझे सराव घेत होते ते भागवत गुरुजी म्हणून होते, चिपळूणचे प्रसिद्ध व्यायाम महर्षी कोकणामधले म्हणा, आणि शशिकांत वरवडेकर होते, आणि गिरीधर भागवत वगैरे होते.
आम्ही जी प्रॅक्टिस करायचो त्याच्यात मग स्पर्धात्मक प्रॅक्टिस होईल असं वाटत नव्हतं. तेव्हा साधारण जे आपण ज्या उड्या आपण करतोय त्याच्यामधल्या ज्या सुधारणा त्याच्यामधल्या खाचाखोचा या सर्व मी मुंबईमध्ये यायचो तेव्हा 5-6 दिवसांत तेव्हा शिकायचो आणि जे काही शिकून गेलेलो असेल त्याची मी सराव करायचो. आपल्याला जर पुढे जायचंय तर पुढे जाण्यासाठी आपण हे जर केलं नाही तर आपल्याला पुढे जाता येणार नाही हे नक्की होतं. आणि त्याच्यामुळे तो एक निर्धार केलेला होता की आपल्याला ह्याच्यात पुढे जायचंय, राष्ट्रीय स्पर्धा गाठायची. घरातली इथल्या लोकांची सहकार्यांची साथ मिळत होती म्हणून मी हे करू शकत होतो. सर म्हणजे तुमची पहिली कॉम्पिटिशन तुम्ही वयाच्या 27व्या वर्षी खेळलात, खरंय? 25-26 वर्षाच्या नंतरच खेळलो नक्की. तुमचा हा अख्खा प्रवास किती प्रेरणादायी आहे सर. म्हणजे आजकालची मुलं साधारणपणे 22व्या-23व्या वर्षी मलखांबात छत्रपती पुरस्कार मिळो किंवा न मिळो त्यांनी तोपर्यंत तो सोडलेला असतो आणि एवढे कोणी अपेक्षाही नाही करणार. तुम्ही अपेक्षा केली होती की तुम्हाला छत्रपती पुरस्कार मिळेल अशी? तेव्हा मी असं ठरवलं की आपल्याला छत्रपती पुरस्कार नक्की मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि मग त्या दृष्टीने माझं मलखांबाकडे लक्ष मी केंद्रित केलं होतं आणि चालू विशेष करून मला छत्रपती पुरस्कार किंवा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये काही चांगलं काम करू शकतो असं ठरवून त्याने मला खूप मदत केली. खूप वेळा तेही चिपळूणला इकडे आलेले आहेत या शिबिरांसाठी. पण मी त्याच्या इथे राहायला पण होतो. मी गेलो की श्रेयस सरांच्या इथलाच असायचं. तर मग बाबा ह्याच्यात तुला चांगलं काहीतरी यश मिळेल, आपण अशा पद्धतीनं प्रॅक्टिस केली पाहिजे आणि हे जर तू केलंस तर हे इझी आहे. तुझं वय जास्त असलं तरी तुझ्याजवळ असलेल्या क्षमता ह्या खूप चांगल्या आहेत. कुठे कमी पडत असतील तर आपण त्याच्यासाठी काय व्यायाम केला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही व्यायाम करायचो आणि त्याच्यामुळे माझ्या ज्या मालकांना लागणाऱ्या ॲबिलिटीज आहेत त्या तयार व्हायच्या आणि मग मी ती स्पर्धा खेळायचो आणि जिंकायचोही. एका प्रशिक्षकाचा तुमच्या पाठीमागे हात होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळं सोपं झालं किंवा तुम्ही ते करू शकलात. हो नक्की. सर तुम्हाला छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाले? छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर माणसाला एक वेगळं स्थान, मान, सन्मान मिळायला लागतात. त्याची एक वेगळी ओळख तयार होते. अजून स्फूर्ती घेऊन आपलं काम वाढवतो काम असं. सर मला असं वाटतं की चिपळूणमध्ये असं कोणीही नसेल जे वामन जोशी किंवा शांताराम जोशी हे नावांना ओळखत नसेल. मी अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकल्यात की जाऊन बस स्टॉपवर जा आणि शांताराम जोशींचं नाव सांगा आणि तुम्ही घरापर्यंत पोचाल. हे खरं आहे का सर? म्हटलं आणि शांताराम जोशी किंवा वामन जोशी म्हटलं की माझ्या इथे नक्की कोणीही आणून सोडेल. एवढी लोकांची आत्मीयता नक्कीच आहे. खेळामुळे तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे गावात. त्याच्याबद्दल वाद नाही. सर तुम्ही तेव्हाच्या पण स्पर्धा बघितल्या. सॉरी सर तुम्ही बोला. राज्य स्पर्धा घेतल्या किंवा कोणतीही जिल्हा स्पर्धा असतील, विभाग स्पर्धा असतील, त्याच्यामुळे खेळाला तर प्रसिद्धी मिळत असते पण त्याच्याबरोबर व्यायामशाळेला आणि ते करणाऱ्याला प्रसिद्धी मिळत असते.
आणि छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर ती खूप मोठ्या प्रमाणात मला निश्चितपणे मिळाली. हो सर, मीही तुमच्या गावाला आले आणि अख्खं गाव तुम्हाला एक घरातला माणूस किंवा एक फॅमिली मेंबर म्हणूनच बघतो आणि आम्ही आल्यावरती आम्हालाही तशाच पद्धतीने ते वागवतात आणि खूप छान वाटतं तिकडे आल्यानंतर सगळ्यांना थँक यू. भेटायला. सर तुम्हाला तुम्ही तुमच्या वेळेच्या कॉम्पिटिशन्स पण बघितल्यात, खेळल्या आहात आणि तुम्ही आत्ताच्याही स्पर्धा बघितल्यात, तुम्ही स्पर्धा घेतल्यात. तुम्हाला काय फरक जाणवतो त्यावेळेच्या आणि आत्ताच्या स्पर्धांमध्ये? खेळाडू पण तसे लिमिटेड होते. जिल्हा संघटनांचे येणारे संघही खूप म्हणजे जेव्हा हे चालू झालं तेव्हा खूप कमी होते. त्यावेळी देशपांडे सर जवळपास 10 तेव्हा त्यांनी प्रत्येक जिल्हे वाढवून खेळाडू आणि ते जिल्हे वाढवण्याचं काम केलं. त्याच्यामुळे आज हा जो मलखांबाचा तो दिसतोय. तेव्हाच्या स्पर्धा आणि आत्ताच्या स्पर्धांमध्ये फरक असा बघितला पण त्यावेळी सांगितला जायचा. म्हणजे अनाथ विद्यार्थीगृहात स्पर्धा होती. मला आठवतंय की तेव्हा कंपल्सरी पण तेवढी सकाळी दिला जायचा स्पर्धेच्या आणि त्यामुळे आपल्याला बघ कोणत्या उड्या दिल्या जातील कंपल्सरी त्यामुळे तेव्हा खूप तशी भीती असायची. त्या हिशोबाने आता खेळाडूंची प्रॅक्टिस चांगली असते. वाढली पण मुलंही खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा सराव शिक्षक सराव करून घेतात. खूप काही मुलांना साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत. आम्ही जेव्हा सराव करायचो तेव्हा आमच्याजवळ पहिल्यांदा गाद्या पण नव्हत्या. तेव्हा इकडे लाट किंवा कोंडेन ज्याला नाचणी म्हणतात त्या नाचणीच्या खालच्या काड्या असतात त्या कट करून त्या गोंट्यामध्ये भरल्या जायच्या आणि त्या गोंट्यामध्ये भरल्या जायच्या ती गादी आम्ही पूर्वी वापरत असो. त्यानंतर साधारण मी पहिली स्पर्धा चिपळूणला घेतली 90 साली. तर 89 साली मी पहिल्या 2 गाद्या घेतल्या विकत. तोपर्यंत मी खाली कांडेन गोंट्यामध्ये भरून त्या गाद्यांचा वापर करून मी प्रॅक्टिस केलेली आहे. किमान 2 गाद्या आणि मलखांब एवढं तर सरावासाठी उपलब्ध असतं. तेव्हा तेवढी साधनं पण नव्हती. तर तुमचा प्रवास खरंच खूप खडतल आणि प्रत्येक गोष्ट मी जेव्हा ऐकते तेव्हा मला असं वाटतं की हे कसं शक्य केलं तुम्ही म्हणजे मी हे पहिल्यांदाच ऐकते की कंपल्सरी तुम्हाला आयत्या वेळेला सकाळी मिळायचे म्हणजे हे परीक्षेसारखं आहे की आपण गेल्यानंतर कळतो की परीक्षेचा पेपर काय आहे हे थोडस त्याच्यासारखं वाटतंय मला आणि तुम्हाला असं म्हणजे आता तर क्रॅश मॅटही कंपल्सरी असते आपल्या कॉम्पिटिशनला. तुमच्याकडे गादी नसताना सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केली. हे किती वेगळं आणि वेगळाच प्रवास आहे तुमचा पूर्णपणे. नक्कीच. सर तुम्ही गादीशिवाय म्हणजे अ, आपण सगळे जे गादी ठेवतो खाली डिस्माउंट साठी वगैरे. तर गादीशिवाय जर तुम्ही हे करत होता, तर तुमच्या सेटमध्ये डिस्माउंट होता? तरी सुद्धा तुम्ही त्या काठीवाल्या गादीवरती डिस्माउंटची प्रॅक्टिस करायचा? मी प्रॅक्टिस करायची गाद्या झाल्या पण डिस्माउंट मध्ये सराव असायला लागतो. तो नेहमीचा सराव डिस्माउंट मध्ये माझा नसायचा. मी मुंबईत आलो की डिस्माउंटचा सराव करायचो. मी फ्रंट पण बसवला होता. बॅक पण श्रेयस सरनी माझा बसवून घेतलं. मला असं आठवतंय की एकदा खूप बॅक गेले. त्यानंतर बॅक येण्यासाठी पोटाच्या डिप्स मारायला लागतात. त्या इतक्या डिप्स मारल्या होत्या मी की मला श्रेयस सरांच्या घराच्या पायऱ्या पण चढता येत नव्हत्या. होत्या पोटाच्या आणि तो जरी मी करत असलो तरी डिस्माउंट माझा परफेक्ट नव्हता. मग त्याच्यासाठी माझा जो कंपल्सरी संच होता किंवा माझा जो ऐच्छिक संच होता त्या संचामध्ये माझ्या संचामधली जुळणी कशी असायला पाहिजे, माझ्या संचामधला प्रत्येक एलिमेंट कसा असायला पाहिजे. घोडा मारला तर घोड्याला 2 मार्क आहेत
तर माझा घोडा बॉन्डात गेलाच पाहिजे. मग घोड्यावर मी इतकी मेहनत घ्यायचो किंवा श्रेयस सर माझ्याकडनं घोड्यावरनं इतकी मेहनत करून घ्यायचे की वामनचा घोडा फॉल होता कामाचा नाही. मग टांगता मालखांब असेल, पुरलेला मालखांब असेल, माझा घोड्यामध्ये कधी फॉल व्हायचा नाही. किंवा त्या सेटवर इतकी मेहनत घेतल्यामुळे किमान 8:40, 8:30 इतके मार्क मला कंपल्सरीला मिळालेच पाहिजेत, असं माझं टार्गेट ठरलेलं असायचं. मी कंपल्सरी मध्ये किंवा मला ऐच्छिक संचामध्ये मधली जुळणी जी काय आपल्याला डिस्माउंट येणार नाहीये, आपला डिस्माउंट न होता सेट काढायचा आहे. मग आपल्याला किती मार्क मिळाले पाहिजेत त्या दृष्टीने आपल्या सेटमध्ये कमीत कमी चुका असल्या पाहिजेत असं ठरवून ते सर्व सेटवर अभ्यास करायला लागायचा. म्हणजे तो अभ्यास तर श्रेयस सर करायचे. मला काय असायला पाहिजे ते सांग. आपल्याला मार्क कुठे कट होता कामाचे नाहीत. आपल्याला डिस्काउंट नाहीये म्हणून मार्क कट होणार आहेत, पण बाकीचा कुठचाही मार्क तुझा कट होता कामाचा नाही. तर म्हणजे श्रेयस सरांचा तुमच्या जो ज्या पद्धतीने त्यांनी सेट बसवला होता आणि ज्या पद्धतीने त्यांचा अभ्यास होता, हा कुठेतरी तुमच्या कामाला नक्की आला सर, हो की नाही? पण सर मला एक प्रश्न आहे की आजकालची मुलं एवढं सगळं त्यांच्याकडे असतं, म्हणजे घरनं सपोर्ट तर असतोच, कुठे जास्ती ट्रॅव्हल पण करायचं नसतं त्यांना, आणि गाद्या, क्रॅश मॅट सगळं असतं आणि रोजची प्रॅक्टिसही असते, तरी सुद्धा ते डिप्रेस होतात, खूप टेन्शन घेतात, किंवा फिजिकल त्यांचं फिजिकल प्रिपरेशन पण तेवढं नसतं, ताकद म्हणा किंवा फ्लेक्झिबिलिटी म्हणा. तर तुमचं सगळं कसं व्हायचं? म्हणजे तुम्ही वय एक तर जास्ती होतं तरी फिजिकली तेवढे स्ट्रॉंग होता, किंवा मेंटली कधी तुम्हाला असा त्रास झाला का, किंवा डिप्रेशन आलं का, किंवा तुम्हाला असं वाटलं का की मी आता सोडून देतो, जाऊ दे माझ्याने काही हे होत नाही, मी फार आता माझं वय झालंय, किंवा माझ्या बरोबर खेळणारी मुलं सगळी माझ्यापेक्षा खूप लहान आहे, तर मी ह्यांच्या बरोबर करतोय तर माझ्याने हे होणार नाही, असं कधी आलं? आणि ह्यावरती तुम्हाला सरांकडनं किंवा दुसऱ्या कोणाकडनं काही प्रशिक्षण किंवा शिक्षण किंवा प्रोत्साहन असं कसं मिळालं? आलं नाही. अगदी क्वचित स्पर्धेच्या वेळेस एखादा सेट झाला, मार्क कमी पडले आपल्याला कंपल्सरीला, काही नाही रे वामन, तू काढशील, बिंदास खेळ, घाबरू नको जरा पण. असे स्पर्धेच्या वेळी कधीतरी आले. पण श्रेयस सर वगैरे आले तर सांगायचे जरा पण घाबरू नको, तुझा एवढा चांगला सेट आहे, इकडे मार्क कमी पडलाय, इकडे वाढवून मिळवशील, एवढा चांगला तुझा सेट होईल, जरा पण विचार करू नको. असं म्हटल्यावर चांगली स्फूर्ती यायची आणि त्या स्फूर्तीने केलं की पुढे मला मार्क पण चांगले मिळायचे. त्याच्यामुळे एवढं काय मला टेन्शन वगैरे नाही यायचं. सर वगैरे सांगायचे तू बिंदास कर, जरा पण घाबरू नको, आपण एवढी प्रॅक्टिस केली आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. सर तुमच्या बरोबर जे सगळे कॉम्पिटिटर्स होते त्यांचा सेट कम्प्लीट होता, म्हणजे डिस्माउंट सुद्धा होता त्यांच्या सेटमध्ये, आणि तुमच्या सेटमध्ये डिस्माउंट नसून सुद्धा तुम्हाला एवढे चांगले मार्क मिळायचे, तर तुम्ही काहीतरी मेहनत घेतली असेल ना तुमच्या सेटवरती? म्हणजे नक्कीच श्रेयस सरांनी तुमचा सेट अशा पद्धतीने डिझाईन केला होता की कुठेही जुळणीमध्ये किंवा डिफिकल्टीमध्ये तुम्हाला मार्क कमी नाही मिळणार, पण तुमची ही मेहनत त्याच्या मागे असणारच नक्की. नक्की. साधारण मी तेव्हा दत्ताराम दुदम, मी पुढच्या याच्यामध्ये राजेश नारखेडे वगैरे असे जेव्हा प्रॅक्टिस करायचो, तेव्हा मला सुईदोरा म्हण, तेलीगाणा म्हण, घोडा म्हण, हे जे सर्व येण्यासाठी तसं मी तेव्हा 35 वेळा सुईदोरा करायचो. माझ्या सुईदोऱ्यामध्ये काही जरा प्रॉब्लेम होते किंवा तेली गाण्यामध्ये त्यामध्ये, तर एखाद्या गोष्टीची खूप सराव केला, 1,000 झोपेतनं उठल्यावर तुला घोडा मारता आली, तसं मी 35 वेळा सुईदोरा करायचो. मग तेव्हा आमची भीट लागायची, वामन चल वर बॉन्डापासून खालपर्यंत 35 सुईदोरे झाले पाहिजेत. असे सुईदोरे केलेत ना, तर तेव्हा मला आता आठवत नाही, पण एक रेल्वे स्टेशनच्या इथे वैद्य DN वैद्य रोडला कुठेतरी एक दुग्धालय होतं. तिथे ते पियुष मिळायचं किंवा मसाला दूध मिळायचं. हे कोण 35 सुईदोरे करेल ना, त्याला माझ्यातर्फे मसाला दूध. मग एक आम्ही ते प्रॅक्टिस करणारे होतो ना, त्यांचा उत्साह खूप वाढायचा की सलामपासून आपल्याला मसाला दूध मिळणार आहे, पियुष पाडणार आहे सर, आपल्याला 35 सुईदोरे केलेच पाहिजेत एका हाताच्या पकडीवर, किंवा आपल्याला 35 घोडे मारलेच पाहिजेत. त्याच्यामुळे आमची सर्वांचं ते करण्या
कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आणि मग ते चांगलं पण झालं पाहिजे. सर समोर बसलेले असायचे, 35 सुई जरी करताना किमान 5-6 सुई जरी फेल व्हायचे. हे मग हा झाला ना, ह्या पाव मग अर्धा असं ते मोजायचे. त्याच्यामुळे त्याच्यावर त्या एखाद्या गोष्टीवर इतका आत्मविश्वास दांडगा बसला की ते इझी व्हायचं आमचं. सरांनी तुम्हाला खूप प्रेरणा दिली, पण त्याच्या मागे तुमची मेहनतही तेवढीच होती. सरांनी सांगून अरे जाऊ दे, मी जाऊन पियुष पिईन, सरांकडनं कशाला पाहिजे, असं म्हणणारी पण मुलं आहेत. पण जी तुमची जिद्द होती किंवा तुमची जी सरांबरोबर प्रेम होतं की नाही मला सरांकडनं हे आज मिळवायचं आहे, हे खूपच प्रेरणादायी आहे सर. सर मी तुमच्याकडे जेव्हा आले होते तेव्हा मी बघितलं की तुमच्या मागे जे देऊळ आहे तिकडे तुम्ही रोज सकाळी उठलं की झाडता, आणि मला माहितीये त्याच्या मागे एक स्टोरी आहे, आणि मला नक्की माहितीये की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ती गोष्ट ऐकायला आवडेल. तर प्लीज ती एक गोष्ट सांगा ना, तुम्ही का अजूनही रोज सकाळी उठलं की ती देऊळ देऊळ झाडता? मी राहतो जागा ही मूळ विठ्ठल मंदिर देवस्थानची जागा होती आणि ती दातार या कुटुंबाकडे होती. त्यांचे जे चुलते होते त्यांच्याकडनं मी ती जागा विकत घेतली. ही जी जागा आहे ही विठ्ठल पंचायत किंवा विठ्ठल मंदिराच्या देवळाची जागा आहे. आपण ज्या जागेमध्ये राहतो, मी रोज मारुतीला सकाळ संध्याकाळ 3 वेळा जातो. तर विठ्ठल पंचायतची जागा आहे. तर आपण या जागेमध्ये राहतोय, तर आपल्या कडेला असलेलं देऊळ आपण नियमितपणाने झाडलं तर इथे होणारी माझी मग संसारात मधली चांगली वृद्धी असेल, माझ्या खेळामधली चांगली वृद्धी असेल, माझ्या कामामधली चांगली वृद्धी असेल, तर ही आपण सेवा केली तरच आपली वृद्धी होत असते. मग मलखांब करायचा आहे तर मलखांब स्वतः आपण स्वच्छ कधी पुसला, काहीतरी मुळामध्ये त्याची सेवा केली पाहिजे आणि ती सेवा केली तरच आपल्याला पुढे जाता येईल. जर मला ते शिक्षण मिळालं तसं मी ज्या पंचायत देवळामध्ये विठ्ठलाच्या देवळाच्या जागेमध्ये मी राहतो आणि त्या देवाची आपण सेवा केली, काहीतरी सेवा तर केलीच पाहिजे, तर आपल्या संसारामध्ये आपल्या धंद्यामध्ये कामामध्ये आपली चांगल्या तऱ्हेने वृद्धी होईल. हा उद्देश ठेवून सकाळी उठल्यानंतर मी प्रथम देऊळ झाडतो अगदी सुरुवातीला. आणि देवळामध्ये आमची चालायची, आम्ही सकाळी देवळामध्ये सगळे आणि प्रॅक्टिस साठी आम्ही देवळामध्ये आल्यावर आपण देऊळ झाडायचं अशी पण त्याच्या मागची भूमिका होती. आपण जिथे व्यायाम करणार आहोत ती जागा स्वच्छ असली पाहिजे अशा दृष्टीने सकाळी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा ते देऊळ झाडायचो. मग आता आम्ही त्या देवळामध्ये प्रॅक्टिस करत नाही, खाली आम्ही नंतर कैलास भवन मध्ये गेलो, त्यानंतर परत जागा बदलून स्टँडवर गेलो. पण मेन ज्या ठिकाणी माझी या खेळाची सुरुवात झाली ते देऊळ पण माझं स्वच्छ असलं पाहिजे. ते माझ्या घराच्या कडेलाच असलेलं देऊळ आहे आणि ते जर स्वच्छ ठेवलं आपण, त्याची निगा राखली तरच आपली या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होऊ शकेल, असा त्याच्या मागचा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे सर अजूनही तुम्ही जरी प्रॅक्टिस नाही करत आहात तिकडे किंवा इतके वर्ष झाले आता, पण तरी मला माहितीये की तुम्ही कुठल्याही कामाला जायच्या आधी सुद्धा ते संपून जाता, आणि जर तुम्ही नसाल गावात त्या दिवशी किंवा कुठे ट्रॅव्हल करत असाल तर तुमच्या घरातलं कोणी ना कोणीतरी ते देऊळ झाडतं, हो की नाही? त्याची काहीतरी व्यवस्था करून ठेवतो, नक्की नक्की. हा तुमचा खरंच खूप मोठा आणि चांगुलपणा आहे सर, आणि तो कौतुकास्पद आहे. सर आता मागच्या वर्षी आपल्याकडे वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली, तुम्ही आला होतात, आपण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली हे चॅम्पियनशिप करायला. तुम्हाला कुठेतरी वाटतं का की तुमच्या काळात पण अशी एखादी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली पाहिजे होती? तुम्हाला असं वाटतं का की परत जन्म घ्यावा आणि परत खेळाडू बनावं आणि येऊन वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळावी? नक्की वाटेल अशी ती स्पर्धा घेतली होती. खूप मेहनत ही स्पर्धा घेण्यासाठी तुमच्या समोरच व्यायामशाळेच्या ग्रुपनी घेतली होती आणि नक्की असं वाटेल की खरंच आपण परत जन्म घेऊन ही स्पर्धा खेळायला हरकत नाही, एवढं नक्की वाटेल. मामन सर, तुम्ही मलखांब जेव्हा ऍज अ प्लेयर तुमचं करिअर संपलं तेव्हा तुम्ही बाकी काय काय गोष्टीतनं मलखांबाशी कनेक्टेड राहिलात? सतत असं
कारणासाठी म्हणजे मी जिकडे मलखांब स्पर्धेला जायचो म्हण किंवा शिबिराला जायचो, मी पहिले काहीतरी 85-86च्या दरम्यान 2 मलखांब तयार केले होते की माझ्या सततच्या प्रॅक्टिससाठी. आमच्या व्यायामशाळेत जो मलखांब होता तो खूप जुना मलखांब होता. तो स्पर्धात्मक जो स्टँडर्ड साईजचा मलखांब होता तशा पद्धतीचा तो मलखांब नव्हता. म्हणून मी प्रथम मलखांब तयार केले आणि ते मलखांब तयार केल्यानंतर एकदा सरनी ते मलखांब बघितले, देशपांडे सरनी, आणि मला सांगितलं, वामन खूपच चांगले मलखांब तयार केलेस रे. जिकडे नवीन व्यायामशाळा चालू करायच्या असतात, जिकडे मलखांब घेणं शक्य नसतं, तिकडे तुला जो काय बुवा मलखांबाच्या लाकडाची किंमत असेल, तुझी सुताराची मजुरी असेल, ती घेऊन मुंबईत पोहोचवायचं. या ह्याच्यामध्ये मुंबईत पोहोचवण्यामध्ये तुझी एक ट्रिप, नाहीतरी तू दर आठवड्याला मुंबईत येत असतोस, तर येताना मलखांब घेऊन येशील. तेव्हा महिनाभराने एक समज मलखांब आणायचा आहे, तो तू तयार केला असता, तू येताना घेऊन येशील. मग अशा तू आम्हाला मलखांब, एखादी संस्था नवीन चालू होते तर तिथे तो मलखांब घ्यायला परवडला पाहिजे. तर मग असं आमचं काही बोलणं झालं आणि देशपांडे सर सांगायचे, बुवा आता इथे बोरिवली स्पोर्ट्स क्लब स्थापन होतोय, त्यांना एक मलखांब पाहिजे. गोरेगाव स्पोर्ट्स क्लब स्थापन झाला तेव्हा त्यांना एक मलखांब पाहिजे होता. महेश आटाळे मलखांब घेतला. तर त्या काळी मी मुंबईत येताना तो मलखांब घेऊन यायचो. त्याच्यामुळे माझी एक ट्रिपचे पैसे पण मला निघायचे. अगदी अहमदनगरला स्पर्धा होती 87 साली, तिकडे पण नगरच्या स्पर्धेला मलखांब मी घेऊन गेलो होतो. भुसावळला स्पर्धा झाली होती, तिकडे पण मी मलखांब दिला होता. खूप ठिकाणी किंवा इस्लामपूर, सांगलीमध्ये पण त्या काळी ज्या स्पर्धा व्हायच्या तेव्हा मी सांगलीला मलखांब घेऊन जायचो. तिकडे इस्लामपूरला चंद्रकांत पाटील व्यायामशाळा चालवायचे, तिकडे मी मलखांब नेऊन दिला होता, नेऊन पोहोचवला होता. तिकडे पण मी शिबिराला जायचो. तर त्या त्या ठिकाणी मी मलखांब घेऊन जायचो, त्यांना नवीन मलखांब द्यायचो, ते परवडतील अशा रेट मध्ये द्यायचो. त्याच्यामुळे त्या सगळ्यांची माझी जवळीक खूप. मलखांबाचे समर्थ व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांच्या टीम बरोबर मी बाहेर जायला शिकलो वेगवेगळ्या ठिकाणी. आसामला मी गेलो होतो तेव्हा तर माझी भाषा होता तेव्हा माधवी देशपांडे बहुतेक तिथे गॅरेज होतं, मला आता नक्की नाव नाही आठवत, ती माझ्या बरोबर होती. ती आमची ऍक्च्युली ट्रेन पण चुकली होती इथनं निघताना, आणि मग आम्ही कल्याणला ती ट्रेन गाठली जाऊन आणि पुढे आम्ही पोहोचलो आसामला. पण तिकडे नागपूरचे एक जोशी म्हणून होते, भाषेचा तर खूप प्रॉब्लेम होता. माधुरी देशपांडे बोलू शकायचे, मी तर काय बोलू शकायचो नाही. पण तिकडे पण ते मालखांबासाठी आपण वॉर्मअप घेतो, त्याचं काउंटिंग असेल किंवा हे काउंटिंग, ती 1 2 3 4 म्हणायचा, मी 1 2 3 4 म्हणायचो, मुलांना शिकवायचो. पण मी जे शिकवायचो कृतीतनं ते पण त्या मुलांना समजायचं, आणि त्याच्यामुळे चांगला रिस्पॉन्स मला आसाममध्ये, अरुणाचलमध्ये मिळाला होता. त्या मुलांनी मला पत्र पण टाकलेली, ठीक ती त्यांच्या भाषेत असतील, मी वाचून घेतली असतील, मला समजले असेल, हा भाग निराळा. पण त्याच्यामुळे खूप ठिकाणी मला या शिबिराच्या माध्यमातून जाता आलं. खूप ठिकाणी मी जे मलखांब तयार करायचो त्याच्यामुळे वेगवेगळ्या संस्थांशी माझा संबंध आला. आणि हे काही श्रेयसनी पण मला सांगितलेलं आहे, या ठिकाणी आपली नवीन व्यायामशाळा चालू होती, त्या ठिकाणी मलखांब पाहिजे, आता 3 फुटी मलखांब पाहिजे, की इझी मध्ये घरामध्ये किंवा घराच्या गच्चीमध्ये 4 फुटाचाच मलखांब लावायचा आहे. की ती प्रॅक्टिस त्यांना करता आली पाहिजे आणि तो त्यांना परवडेल असा असल्यामुळे ती लोक ते घ्यायची पण. खूप चांगल्या पद्धतीचा जो फीज लाकूड करून मालखांब केलेला असतो तो असायचा. सर म्हणजे तुम्हाला लँग्वेज कधी बॅरियर आलंच नाही. म्हणजे तुम्ही इस्लामपूरला गेलात, आसामला गेलात आणि मराठी सोडून तुम्हाला कुठलीही भाषा येत नव्हती, तरी सुद्धा तुमच्या स्वभावाने आणि तुमच्या कार्याने तुम्ही सगळ्यांचं मन जिंकलं. हो सर. खूप मजा आली सर आज तुमच्याशी बोलायला. तुमचं बहुमोल मार्गदर्शन सगळ्यांना मिळालं आणि तुम्ही एक आदर्श आहात सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही एक आदर्श आहात. थँक्यू सो मच. तुम्ही असे आहात, असेच राहा आणि पुढेही तुमचं असंच कार्य होत राहू दे. धन्यवाद.
So we just heard from Mr. Shantaram Joshi, who started his Malcolm career at the age of 27, and he had a dream to achieve Chhatrapati Award, which he completed. He was staying in Chiprun, and which is around 16 hours drive from Mumbai. He used to work Monday to Friday in Chiprun. Friday night, he used to catch a bus to go to Mumbai. Saturday and Sunday, he used to practice in Shivaji Park Shri Samartha Mandir under the guidance of Shreyas Maskar and Uday Deshpande. And then Sunday night, he used to again catch a bus, go back to Chiprun and do his work and practice there on the other days. I think it's an inspiring story, and he's an idol for a lot of Malkham players because generally all the students start the Malkham career at the age of 10 and 12, and then a career always ends around 25. He's the only and only person who started so late as a competitive career, and he achieved his dream, which is every sportsman's dream in Malkham, to achieve Chhatrapati Award. Uh, he is a great personality, and everybody really loves him, adores him, and it's an inspiration for everybody. Thank you so much for being with us. I hope you enjoyed this interview.